मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. शाम तेरी बांसुरी बजने लगी, सारे सारे सारी रात मैं तो जगने लगी. गोकुळातील गवळणीने म्हणावं, कन्हैया तू बासरी वाजवतोय, बासरी ऐकल्यानंतर आम्हाला रात्र रात्र झोप लागत नाही, तुझं दर्शन करण्याची इच्छा आहे. दादा गोकुळातील गवळणी, ज्या गवळणी आहेत सुनेच्या रूपानं आलेल्या गवळणी भगवंताचं दर्शन करण्याची इच्छा असल्यामुळे त्या आपल्या प्रपंचामध्ये सासवांबरोबर भांडण करतायत. दादा माझा तुम्हाला प्रश्न असेल, प्रपंचामध्ये सासू सुनाने अजिबात भांडण करू? तुम्हाला काय वाटतंय? प्रपंच सफल व्हावा असं जर वाटत असेल तर सासू सुनानी भांडण करू नये. प्रपंच सफल व्हावा असं वाटत असेल तर नवरा बायकोनं सुद्धा अजिबात भांडण करू. तुमची होतात का भांडण? नाही तुमची होतात का? खरं सांगा ना. रोज होतात का? रोज होतात, रोज होतात. बरं भांडणामध्ये या आपल्याला काय म्हणतात तुम्हाला तर काही कळत नाही, तुम्हाला तर काय नाही, अक्कल नाही. बापरे बाप. मी तुम्हा सगळ्यांना सांगून ठेवतो बघा, ज्या वेळेला या आपल्याला असं म्हणतील तुम्हाला तर काही अक्कल नाही, या जर आपल्याला उद्यापासून असं म्हटल्या तुम्हाला तर काही अक्कल नाही, उद्यापासून यांना फक्त एवढंच म्हणायचं आहे. महिला मंडळी तुम्ही ऐकू नका बरं, मी फक्त यांना सांगणार आहे. उद्यापासून जर या आपल्याला असं म्हटल्या तुम्हाला तर काही अक्कल नाही, तुम्हाला तर काही अक्कल नाही, या जर आपल्याला असं म्हटल्या उद्यापासून यांना फक्त एवढंच म्हणायचं आहे, खरंच मला अक्कल नाही, खरंच मला अक्कल नाही. मला जर अक्कल असती ना तर तुझ्यासारखी झांबरट माझ्या पदरात पडलीच नसती. प्रपंच सफल व्हावा असं वाटत असेल नवरा बायकोने कधीही भांडू नये. प्रपंच सफल व्हावा वाटत असेल सासू सुनाने कधीही भांडू नये. सासू सुनाची प्रपंचामध्ये भांडणं होऊ नये याच्याकरता एक औषध सांगू का? औषध सांगा म्हणतायत याचा अर्थ भांडणं करतायत. प्रपंचामध्ये सासू सुनाची भांडणं होऊ नये याच्याकरता एक औषध घरी घेऊन जा. मला असं वाटतंय ज्या वेळेला प्रपंचामध्ये सासवा आणि सुना भांडायला सुरुवात करतील त्यावेळेला दोघीपैकी एकीने एक ग्लास भरून पाणी घ्यायचं, एक पाण्याचा घोट सासूने सुनेला द्यायचा, दुसरा पाण्याचा घोट सासूने स्वतः घ्यायचा. मी नारदाच्या गादीवर शपथ घेऊन सांगतो उद्यापासून तुमची अजिबात भांडणं होणारच नाही. आणि उद्या जर पाण्याचा घोट घेतल्यानंतर तुमची भांडणं झाली तर मी तुम्हाला 1,00,000 रुपये बक्षीस देईल. फक्त त्याच्याकरता माझा नियम एवढाच आहे, जो पाण्याचा घोट दोघीने घेतलाय तो पाण्याचा घोट दोघीने गिळायचा मात्र अजिबात करत राहायचं. प्रपंचामध्ये सासू सुनाने भांडण करू नये. अर्थात मी असं म्हणेन प्रपंचामध्ये सासू सुनाने भांडण करू नये असं जरी खरं असलं तरी सासू जर परमार्थामध्ये आडवी येत असेल तर सुनेने तिच्याबरोबर भांडण केल्याशिवाय राहू नये. गोकुळातील सुना गोकुळातल्या सासवाबरोबर भांडण करत होत्या. त्याचं कारण गोकुळातील सासवा भगवंताकडे त्यांना जाऊ देत नव्हत्या. त्यावेळेला गोकुळातील सगळ्या सुना मनामध्ये विचार करतायत, आपल्या जर सासवा आपल्याला भगवंताकडे जाऊ देत नसतील तर आपण नेमकं काय करावं? दादा त्या गोकुळातील सुना आहेत. गोकुळ शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर गोकुळ शब्दाचा अर्थ होतो गो म्हणजे गाई आणि कुळ म्हणजे समुदाय. ज्या ठिकाणी गायींचा समुदाय आहे त्याला गोकुळ असं म्हणतात. मग गोकुळामध्ये किती गाया होत्या हे मी तुम्हाला अगदी 2 मिनिटांमध्ये सांगतो. बघा, ऐकत असाल तर बघा तुम्ही. गोकुळामध्ये 9 उपनंद होते. उपनंद कुणाला म्हणतात? ज्याच्या एकट्याकडे 5 लाख गाया आहेत दादा त्याला उपनंद असं म्हणतात. उपनंदश्च कथिताम पंचलक्षम गवामपती. 5 लाख गायीचा जो मालक आहे दादा त्याला उपनंद असं म्हणतात. आणि असे उपनंद गोकुळामध्ये 9 होते. म्हणजे 9×5 45 लाख गाया त्या गोकुळामध्ये उपनंदाच्या घरी होत्या. त्या गोकुळामध्ये 9 नंद होते. नंद त्याला म्हणतात ज्याच्या एकट्याकडे 9 लाख गाया आहेत. 9 लाख गायीचा जो मालक आहे दादा त्याला नंद असं म्हणतात. आणि असे नंद गोकुळामध्ये 9 होते. म्हणजे 9×9 81 लाख गाया नंदाच्या घरी होत्या. त्या गोकुळामध्ये 6 वृषभानू होते. वृषभानू त्यांना म्हणतात ज्यांच्या एकट्याकडे 10 लाख गाया आहेत.
10 लाख गायींचा जो मालक आहे दादा त्यांना वृषभानू असं म्हणतात. आणि असे वृषभानू गोकुळामध्ये 6 होते म्हणजे 10वी सख 60 लाख गाया त्या गोकुळामध्ये वृषभानूंच्या घरी होत्या. त्या गोकुळामध्ये दादा 2 हे वृषभानू वर होते. वृषभानू वर त्याला म्हणतात ज्याच्या एकट्याकडे 50 लाख गाया आहेत त्यांना वृषभानू वर असं म्हणतात. आणि असे वृषभानू गोकुळामध्ये 2 होते. पहिल्याचं नाव आहे द्रोण आणि दुसऱ्याचं नाव आहे सुचेंद्र. यांच्या एकट्याकडे 50 लाख गाया होत्या. आणि त्या गोकुळामध्ये दादा एक नंदराज होते. नंदराज त्यांना म्हणावं ज्यांच्या एकट्याकडे 1 कोट गाया आहेत त्याला नंदराज असं म्हणतात. आणि असे नंदराज गोकुळामध्ये फक्त 1 होते. भगवान कृष्ण परमात्म्याचे पिताश्री नंद बाबा बरेचसे कथाकार बरेचसे कीर्तनकार सांगत असतात की भगवान कृष्ण परमात्म्याच्या घरी 9 लाख गाया आहेत. परंतु गर्गसंहिता जर आपण कधी वाचली असेल तर गर्गसंहिता आपल्याला शिकवते भगवान कृष्ण परमात्म्याच्या घरी 1 कोट गाया होत्या. या सगळ्या गायांची जर बेरीज केली तर किती होते? मी पुन्हा एकदा सांगतो बघा. नवापाचे 45 लाख गाया उपनंदाच्या घरी होत्या. 81 लाख गाया नंदाच्या घरी होत्या. 60 लाख गाया वृषभानूंच्या घरी होत्या. 2 वृषभानूंच्या घरी 50 म्हणजे दोघांच्या मिळून 1 कोट गाया होत्या. आणि एकट्या नंद राजाकडे 1 कोट गाया होत्या. या सगळ्यांची बेरीज जर केली किती होते? तुम्ही बेरीज करा तोपर्यंत चहा घेऊन येतो म्हणून. किती होते? 3,86 लाख गाया दादा गोकुळामध्ये फक्त प्रमुख माणसांच्या घरी होत्या. मग एवढ्या गोकुळामध्ये ज्या गाया आहेत त्या गोकुळवाशांच्या व्यवसायामध्ये जर आपण विचार केला तर गोकुळवाशांचा व्यवसाय एकच होता. आपल्या डोक्यावर दहीदूध तूप घ्यावं, मथुरेमध्ये ते नेहून विकावं. गोकुळातील एक गवळण मनामध्ये विचार करते भगवंताचं दर्शन करण्याची इच्छा आहे, नेमकं काय करावं. म्हणून गोकुळातील एक गवळण भगवंताच्या दर्शनाच्या इच्छेने आपल्या डोक्यावर दहीदूध तूप घेते, मथुरेच्या दिशेने चालू लागते. एका चौकामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं तिला दर्शन होतं. भगवान परमात्मा तिला अडवतायत. अडवल्यानंतर गोकुळातील गवळण कन्हैयाची विनंती करते, कन्हैया अरे अनेक गवळणी दहीदूध तूप विकण्याकरता गोकुळातून मथुरेमध्ये गेल्यात, मला सुद्धा जाण्याकरता तू रस्ता का देत नाहीस? त्या गवळणीने म्हणावं जाऊ दे मला मथुरेला नंदलाला रे निघुनी गेल्या गवळणी साऱ्या मथुरेच्या बाजाराला उशीर झाला बाजाराला नंदलाला रे. विनंती करावी लागते. मग विनंती करायची असेल तर चाल सुद्धा तशीच पाहिजे. जाऊ दे मला मथुरेला नंदलाला रे गोपाल. एका जनार्दनी गवळण राधा कृष्ण सख्याची जडली बाधा उशीर झाला बाजाराला नंदलाला रे नंदलाला रे गोपाल. ती गोकुळातील गवळण कन्हैयाची विनंती करते. त्यावेळेला गोकुळातील गवळणीची विनंती ऐकून भगवान कृष्ण परमात्मा गवळणीला जाण्याकरता रस्ता देतो. रस्ता दिल्यानंतर गोकुळातील गवळण दहीदूध तूप विकण्याकरता ज्यावेळेला मथुरेमध्ये पोहोचते त्यावेळेला आवाज देते. दादा मला असं वाटतंय जो माल आपण विकण्याकरता बाजारामध्ये घेऊन जात असाल त्याच मालाच्या नावानं आपण बाजारामध्ये आवाज देत असाल ना. आपण जर बाजारामध्ये बटाटे घेऊन गेला असाल तर आपण कांदे घ्या कांदे असं थोडं म्हणतो. आपल्याकडे जो माल असेल त्याच मालानं जर आपण बाजारामध्ये आवाज देत असाल तर गोकुळातील गवळण आपल्या डोक्यावर दहीदूध तूप घेऊन जाते आणि मथुरेमध्ये गेल्यानंतर आवाज देते गवळणीच्या पहिल्या चरणामध्ये. कोणी एकी भुलाली नारी, कोणी एकी भुलाली नारी, कोणी एकी भुलाली नारी, कोणी
घ्या म्हणे हरी. डोक्यावर दैदूत तूप घेऊन गेलेली गवळण हरी घ्या असा आवाज देऊ लागली. गोकुळातून दैदूत तूप घेऊन जाणारी गवळण मथुरेमध्ये गेल्यानंतर आवाज देऊ लागली. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हसती तव तव हसती मथुरेच्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोकुळातील गवळण दामोदर घ्या गोविंद घ्या असं म्हणू लागली. त्याचं कारण सर्व ठिकाणी तो भगवान परमात्मा तिला दिसू लागला. दादा, आपला परमार्थ जर तितका उच्च कोटीचा असेल ना तर आपल्याला सुद्धा गोकुळातील गवळणीसारखा प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला देव दिसू शकतो. मला असं म्हणू द्या, गोकुळातील गवळणीला जर तो भगवान परमात्मा दह्यामध्ये दिसत असेल, ऐकताय आपण कीर्तन, गोकुळातील गवळणीला तो भगवान परमात्मा जर दुधामध्ये दिसत असेल आणि तो देव जर आपल्याला कीर्तनामध्ये दिसत नसेल तर आपल्यापेक्षा गोकुळातील गवळणी भाग्यवान आहेत. अरे, सर्व ठिकाणी तो भगवान परमात्मा त्यांना दिसू लागला. त्या गवळणीने म्हणावं, गोविंद घ्या दामोदर घ्या. दादा, वृत्ती जर अखंड परमार्थाला समर्पित असेल ना तर देव आपल्याला सर्व ठिकाणी दिसू शकतो. शेतीचं काम जर आपण करत असाल, शेतीतल्या कामामध्ये आपल्याला कांद्यामध्ये सुद्धा विठ्ठल दिसू शकतो. फक्त आपला परमार्थ तेवढा उच्च कोटीचा असला पाहिजे. गोकुळातील गवळणीचा परमार्थ आपण कधीतरी पाहावा. गोकुळातील राधेचा परमार्थ आपण कधीतरी पाहावा. दादा, आपल्याला आपला परमार्थ कळेल आपण कुठे आहोत. एक राधा एक मीरा एक प्रेम दीवाना एक दर्द प्रेम दीवाना एक दर्द मीरा ने मन में धुला राधा ने कधीतरी आपण त्यांचा परमार्थ पाहावा. आपल्याला आपला परमार्थ दादा कळाल्याशिवाय राहणार नाही. मी नित्य कीर्तनामध्ये बोलत असतो, आजही तुम्हाला सांगेल. मी ज्यावेळेला भागवताचं शिक्षण करण्याकरिता उत्तर प्रदेशमध्ये 2 वर्ष वृंदावनाला राहिलो, त्यावेळेला वृंदावनातल्या मातीचा दादा मला असा अनुभव आला की वृंदावनातील दादा माती सुद्धा राधे राधे म्हणते. वृंदावनातील दगड सुद्धा राधे राधे म्हणतात. वृंदावनातील माकडं सुद्धा राधे राधे म्हणतायत. ऐकताय आपण कीर्तन. मग मला असं म्हणू द्या, वृंदावनातील दगड जर राधे राधे म्हणत असेल, वृंदावनातील माकडं जर राधे राधे म्हणत असतील, वृंदावनातील माती जर राधे राधे म्हणत असेल आणि आपण कीर्तनामध्ये जर विठ्ठल विठ्ठल म्हणत नसाल तर माझं प्रामाणिक वाक्य घरी घेऊन जा. अरे, आपल्यापेक्षा वृंदावनातील माती भाग्यवान आहे. आपल्यापेक्षा वृंदावनातील दगड भाग्यवान आहेत. अरे, आपल्यापेक्षा वृंदावनातील माकडं भाग्यवान आहे. तो अखंड भगवंताचं भजन करतायत. अर्जुनाचे दादा केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. अर्जुनाच्या केसानं कृष्ण कृष्ण म्हणावं. अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण म्हणत होते म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला मांडीजवळ बसवत होता. मग मला असं म्हणू द्या प्रामाणिकपणे, भगवान परमात्मा अर्जुनाला जर मांडीजवळ घेत असेल तर भगवंताने कीर्तनकारांना सुद्धा कधी कधी मांडीजवळ घेतलं पाहिजे ना. आपला सुद्धा परमार्थ तसा असला पाहिजे ना. अरे, भगवान परमात्मा अर्जुनाला मांडीजवळ घेत होता, त्याचं कारण अर्जुनाचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. अर्जुनाच्या मुखातून शब्द बाहेर पडायचे. काली कमली वाला मेरा यार है, जय हो. काली कमली वाला मेरा यार है, मेरा बंदा तुझे मेरा बंदा तुझे. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला
अर्जुनाने म्हणावं, यार म्हणजे मित्र. मग अर्जुन जर भगवंताला मित्र मानत असेल, आपला परमार्थ सफल व्हावा असं वाटत असेल, काल्याच्या दिवशी भगवंताने आपल्याला मांडीजवळ घ्यावं असं वाटत असेल, तर काल्याच्या कीर्तनामध्ये आल्यानंतर आपण सुद्धा म्हणावं, हो मेरा यार है बडा दिलदार है. कीर्तनकार जर भगवंताला मित्र मानत असतील, पखवात वाजवता वाजवता आमच्या अंकुश महाराजाने, पवन महाराजाने सुद्धा म्हणावं, काली कमली वाला मेरा यार है. पखवात वाजवता वाजवता महाराज जर भगवंताला मित्र मानत असतील, जितके माईक सिस्टीम ज्यांनी जितकी सुंदर लावली आहे, माईक सिस्टीम लावता लावता त्यांना सुद्धा म्हणता आलं पाहिजे, काय, हो मेरा यार है बडा दिलदार है. माईक सिस्टीम लावता लावता ते जर भगवंताचं भजन करत असतील, तर स्वयंपाक बनवता बनवता महिला मंडळींना सुद्धा म्हणता आलं पाहिजे, कधी, पोळ्या लाटताना काय म्हणायचं तुम्ही, लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो गई, दीवानी हाँ दीवानी दीवानी हो गई, तेरे नाम से मशहूर जिंदगानी हो गई, हुई जग से पराई शरण तेरी आई, कहा थी मैं देखो कहाँ चली आई. हे जरा बरं वाटलं असेल. अरे स्वयंपाक बनवता बनवता महिला मंडळीने म्हणावं, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. स्वयंपाक बनवता बनवता त्यांनी म्हणावं, शेतीचं काम करता करता आमच्या पुरुष मंडळीने म्हणावं, ज्ञानोबा राया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबा राया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबा राया माझ्या तुकोबाराया. गोकुळातील गवळणीला तो भगवान परमात्मा जसा दह्यामध्ये दिसला, तसा तो भगवान परमात्मा आपल्याला शेतीचं काम करता करता सर्व ठिकाणी दिसेल. गोकुळातील गवळणीला तो भगवान परमात्मा दह्यामध्ये दिसला, दुधामध्ये दिसला, वाणीतून अखंड भगवंताचं भजनच करू लागली. दुसऱ्या चरणामध्ये
कानसेन असतील, जे कानसेन असतील त्यांचं 7 दिवस सौभाग्य आहे, त्यांना तानसेन मिळाले. आपल्या साधनेला प्रतिष्ठा देत देत दादा ही माणसं पुढे जात आहेत. मी असं म्हणेल आज खऱ्या अर्थानं गायकांचं संप्रदायाचं फार मोठं सौभाग्य आहे. वादकांचं किंवा मी असं म्हणेल मृदुंगाचं सुद्धा फार मोठं सौभाग्य आहे. आता काही काही मृदुंगाला चांदीचे गट्टे आले, काही काही मृदुंग सुद्धा आपल्याला सध्या चांदीचे दिसतात, नाहीतर पूर्वीच्या काळामध्ये मृदुंगावर टंगडं टाकून वाजवायची पद्धत होती. हे आपल्या संप्रदायाचं फार मोठं सौभाग्य आहे. चांगले कलाकार आपल्याला मिळालेत. देखिला डोळा बैसला म्हणे, जो भगवान परमात्मा गोकुळातील गवळणीला दिसला तोच भगवान परमात्मा तिला दह्यामध्ये दुधामध्ये दिसू लागला. अखंड भगवंताचं ती स्मरण करू लागली. भगवंताचं स्मरण केल्यानंतर तो भगवान परमात्मा डोळ्यानं पाहिल्यानंतर त्याचा परिणाम तिच्या जीवनामध्ये झाला. आपुली यासा विसर भोळा गोविंद कळा कौतुके, सर्व ठिकाणी तो सर्व गोष्टी विसरू लागली, आपल्या प्रपंचाला विसरली. दादा मला असं म्हणू द्या, कधीतरी आपल्याला भगवंताचं दर्शन व्हावं आणि भगवंताचं दर्शन करण्याकरता आपल्याला कधीतरी प्रपंचाचा सुद्धा विसर व्हावा. माणसानं कधीतरी प्रपंचाला विसरून परमार्थामध्ये यावं. कधीतरी माणसाला घर सोडून आळंदी पंढरपूरला जाता आलं पाहिजे. घर सोडण्याची सवय दादा प्रत्येकाला असली पाहिजे. घर सोडण्याची सवय. ऐकताय आपण कीर्तन? घर सोडण्याची सवय माणसाला असावी. कधीतरी माणसानं घर सोडून आळंदी पंढरपूरला जावं, कधीतरी माणसानं घर सोडून तीर्थयात्रेला जावं, कधीतरी माणसानं घर सोडून कीर्तनामध्ये यावं. घर सोडण्याची सवय माणसाला असावी. त्याचं कारण आहे मला असं वाटतंय, घर सोडण्याची सवय माणसाला असावी. त्याचं कारण एक दिवस दादा आपल्याला कायमचंच घर सोडून निघून जायचे ना. मग कायमचं घर सोडून जात असताना आपल्याला अजिबात त्रास होऊ नये याच्याकरता माणसानं घर सोडावं. कधीतरी परिवारातील माणसाचा आपल्याला विसर व्हावा. आपल्याला नक्कीच आपल्या जीवनामध्ये तो देव प्रत्यक्ष दिसल्याशिवाय राहणार नाही. गोकुळातील गवळण परिवारातील लोकांना विसरली, आपुली याचा विसर भोळा. त्याचं कारण आहे, गवळणीला माहीत होतं ज्या प्रपंचामध्ये आपण गुंतून राहतोय तो प्रपंच आपला नाही, त्या प्रपंचातली माणसं आपली नाहीत. मग आपण त्या प्रपंचामध्ये कशासाठी गुंतून राहायचंय? त्या गोकुळातील गवळण गुंतून राहिल्या नाही. ती गोकुळातील गवळण अखंड भगवंताचं भजन करू लागली. दयाला सुद्धा कृष्ण घ्या, दुधाला सुद्धा गोविंद घ्या असा आवाज ज्यावेळेला ती गोकुळातील गवळण मथुरेमध्ये गेल्यानंतर आवाज देऊ लागली, त्यावेळेला मथुरेतील सगळ्या गवळणी तिला हसायला लागल्या. महाराज सांगतात अभंगाच्या शेवटी, तुका मने हासे जगा, तुका मने हासे जगा, तुका मने हासे नाही कान तये ठाई. गोकुळातील गवळण ज्या वेळेला दहीदूध पिकण्याकरता मथुरेमध्ये येते, गोविंद घ्या, दामोदर घ्या असा आवाज देते. मथुरेतील गवळणी तिला हसायला लागतात. त्याचं कारण दादा परमार्थ करणाऱ्या माणसाला प्रपंचातली माणसं हसत असतात, परंतु प्रपंचातल्या माणसं जरी आपल्यावर हसत असली तरी परमार्थातल्या माणसाने प्रापंचिक माणसाकडे कधीही लक्ष द्यायचं नसते. आपण आपली साधना कधीही थांबवायची नसते. देव प्राप्त व्हावा असं वाटत असेल, अखंड भगवंताचं भजन केलंच पाहिजे. गोकुळातील गवळणीला तो भगवान परमात्मा दह्यामध्ये दिसू लागला, दुधामध्ये दिसू लागला. गोकुळातील गवळणीने म्हणावं, मेरो राधा रमण गिरिधार श्याम बनवारी. मेरो राधा रमण गिरिधार श्याम बनवारी. अखंड भगवंताचं भजन गोकुळातील गवळणीने करावं.
त्यांच्या जीवनामध्ये भगवंताचं दर्शन होतंय. म्हणून अखंड भगवंताची प्राप्ती आपल्याला सुद्धा व्हावी याच्याकरता जे काम करत असाल ते काम करता करता अखंड भगवंताचं भजन करत चला. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कामामध्ये काम आणि अखंड जर तुम्ही भगवंताचं राम नामस्मरण करत असाल तर प्रपंचातलं कुठलंही कार्य करा. गोकुळातील गवळणीला तो भगवान परमात्मा जसा प्रत्यक्ष दिसला तो आपल्याला सुद्धा एक दिवस दिसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं, भगवान परमात्मा गोकुळातील गवळणीला दिसल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये असा अनुभव आला की त्यांना सर्व ठिकाणी तो भगवान परमात्मा दिसू लागला. त्या दह्याला सुद्धा हरी घ्या असं म्हणू लागल्या. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, परिणाम देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी उच्चारी, आपुली याचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके, याचा परिणाम असा होत असतो. तुका म्हणे हासे जन, नाही कान तये ठाई, देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी उच्चारी. संकल्पित वेळेमध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या गवळणीचा भाव सांगण्याचा तुमच्या समोर प्रयत्न केला. संकल्पित वेळेमध्ये अगदी 5 मिनिटामध्ये भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जे चरित्र करतो त्या चरित्राचा विचार मी 5 मिनिटामध्ये करून या ठिकाणी थांबणार आहे. तत्पूर्वी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानं मोठ्या प्रेमानं मिळून सर्वांनी भजन करायचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जे चरित्र करतो त्या चरित्राचा विचार आपण 5 मिनिटामध्ये करणार आहोत. त्याचं कारण आहे, काल्याचं कीर्तन संपल्यानंतर जे अन्न तुम्ही सेवन करणार आहात त्या अन्नाला प्रसादत्व प्राप्त होण्याकरता त्या भगवंताच्या चरित्राचा विचार आजच्या दिवशी आपल्याला करावा लागतो. भगवंताने आपल्याला प्रत्यक्ष दर्शन द्यावं किंवा भगवंताने आपल्याला स्वतःच्या हातानं प्रसाद द्यावा असं जर वाटत असेल 5 मिनिटं अत्यंत प्रेमानं त्या भगवंताचं चरित्र ऐका. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. तो भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देईल. भगवंताच्या चरित्राचा विचार मांडत असताना गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्माचा जन्म होतो. जन्म झाल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा हळूहळू मोठे होत आहेत. मोठे झाल्यानंतर रांगायला लागत आहेत. रांगत असताना अनेक प्रकारच्या लीला भगवान परमात्मा करतायत. रांगत रंगणे चोरी तो लोणी हे सर्वांना माहीत आहे. आणखी भगवान परमात्मा मोठे होत आहेत. मोठे झाल्यानंतर गोकुळामध्ये येतात. गोकुळामध्ये त्यांना सगळे सवंगडी भेटत आहेत. पेंद्या वैजा वाकुड्या हे सगळे सवंगडी भेटल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा सवंगड्यांना प्रश्न विचारतो, गड्यांनो अरे आपण गोकुळामध्ये आलो माखन मिश्री खाण्याकरता, आपण गोकुळामध्ये आलो लीला करण्याकरता आणि आपल्याला लीला करण्यासाठी तब्येती माणसाच्या चांगल्या असायला पाहिजेत ना. लीला करण्याकरता आपल्या तब्येती चांगल्या असाव्यात ना. मग तुमच्या तब्येती अशा महेश महाराजांसारख्या सुखत कशा चालल्या? तुम्हाला नेमकं झालंय काय? तुमच्या घरी दहीतूत तूप नाही का? गोपाळ म्हणतात भरपूर आहे. मग तुम्हाला आवडत नाही का? गोपाळ सांगतात प्रभू आम्हाला चिक्कार आवडतं रे. त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात गड्यांनो तुम्हाला दहीतूत तूप जर भरपूर आवडत असेल आणि तरीही तुम्हाला दहीतूत तूप खाऊनही तुमच्या तब्येती सुधरत नसतील तर काय केलं पाहिजे? गोपाळ सांगतात कन्हैया अरे आमच्या घरी दहीतूत तूप भरपूर असताना सुद्धा आणि आम्हाला ते चिक्कार आवडत असताना सुद्धा आमच्या आई मात्र आम्हाला दहीदूत तूप कधीही देत नाही. त्यावेळेला कृष्ण परमात्मा म्हणतायत लेका हो तुम्हाला जर दहीदूत तूप आईंकडून हवं असेल तर तुम्ही आईंना विनंती करून बघा ना. तुमची आई तुम्हाला दहीदूत तूप का देणार नाही? त्यावेळेला गोपाळ सांगतात कन्हैया अरे आम्ही आईंकडे कितीही विनंती केली तरी आमच्या आया आम्हाला अजिबात दहीदूत तूप देणार नाही. त्याचं कारण आमच्या घरी आता दहीदूत तूप शिल्लक राहिलेच कुठं? अरे घरी तर ताकाचे सरोवर आहे. आता घरीच ताकाचं सरोवर असल्यामुळे ताकानं कुठं काय तब्येती सुधरत असतात का? अरे आमच्या घरी आता दहीदूत तूप नाही. असं ऐकल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात लेका हो तुमच्या आया जर तुम्हाला विनंती करून दहीदूत तूप देत नसतील तर आपल्याला उद्यापासून गोकुळामध्ये चोऱ्या कराव्या लागतील. चोरी हा शब्द ज्यावेळेला गोपाळांच्या कानावर पडतो ना त्यावेळेला ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होती, ज्यांच्या कपाळाला गंध होता ते गोपाळ म्हणतायत अरे प्रभू चोरी, अरे चोरी करणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे.
अरे चोरी आमच्या खानदानात कुणी केली नाही आणि तू आम्हाला चोरी करायला सांगतोयस. अरे चोरी करणं पाप आहे असं म्हटल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा त्या गोपाळांना एक नीती शिकवतायत. ती अत्यंत महत्वाची आहे. भगवान कृष्ण परमात्मा गोपाळांना म्हणतायत, गड्यांनो, अरे चोरी करणं पाप आहे, परंतु चोरी सोन्याची करणं पाप आहे, लोण्याची नाही. चोरी करणं पाप आहे, परंतु चोरी दुसऱ्याच्या घरी जाऊन करणं पाप आहे, स्वतःच्या घरी नाही. आणि चोरी केल्यानंतर कुठलाही गुन्हा हा 18 वर्षाच्या नंतर सिद्ध होत असतो. आपण वयानं अजून 18 वर्षाचे झाले नाहीत. आपण वयानं सगळे 12च्या आतले असल्यामुळे आणि आपण सगळे 12चे असल्यामुळे वयानं आपण सगळे वयानं 12चे असल्यामुळे आता आपल्यावर कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही. आपल्याला चोरी करायला अजिबात हरकत नाही. असं म्हटल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा सवंगड्यांसमवेत अनेक प्रकारच्या लीला किंवा चोऱ्या त्या गोकुळामध्ये करतो. गवळणी गाराणे घेऊन यशोदा मैयाकडे येत आहेत. यशोदा मैया गाराणे ऐकत नाही. त्याचं कारण यशोदेचं अत्यंत प्रेम आपल्या कन्हैयावर आहे. त्यावेळा गोकुळातील गवळणी त्रस्त होत आहेत. यशोदा मैयाकडे येत आहेत. यशोदा मैयाला प्रश्न करतायत, यशोदे, आजपर्यंत तुझा कान्हा गोकुळामध्ये आल्यानंतर आमच्या घरी भरपूर खोड्या करतो, लीला करतो. आम्ही त्याची गाराणे घेऊन तुझ्यापर्यंत येत होतो. तू आजपर्यंत कधीच त्याची गाराणे मान्य केली नाही. आता खऱ्या अर्थानं तू तुझ्या कृष्णाला विचार, आता आम्ही या गोकुळामध्ये नेमकं राहावं की जावं? आम्हाला याच्या खोड्या आता सहन होणार. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. आम्ही या गोकुळामध्ये राहावं की जावं असे शब्द ज्यावेळेला यशोदा मैया ऐकते त्यावेळेला यशोदा मैया कन्हैयाचा हात पकडते आणि कन्हैयाचा हात पकडून कन्हैयाला सांगते, लाला, आजपर्यंत या गोकुळातील गवळणी तुझी गाराणे घेऊन माझ्याकडे येत होत्या. मी कधीच त्यांची गाराणे मान्य केली नाही. परंतु आज या गोकुळातील गवळणी गोकुळ सोडून जाण्याचा विचार करतायत. कन्हैया, मला असं वाटतंय यांनी गोकुळ सोडून जाण्यापेक्षा उद्यापासून तूच या गोकुळामध्ये अजिबात राहायचं नाही. उद्यापासून तुला शाळेमध्ये जावं लागेल. आणि त्या कालची शाळा होती दादा गोशाळा. कन्हैया सगळ्या गोपाळांना सांगतात, गड्यांनो, उद्या आपल्याला कुंजवनामध्ये गाया चारण्याकरता जायचंय. तुम्ही गाया घेऊन या. अरे तुम्ही गाया घेऊन सर गोपाळ, अरे तुम्ही गाया घेऊन सर गोपाळ रानात या, गाया घेऊन सर गोपाळ रानात या, गाया घेऊन सर गोपाळ रानात या. गोपाळ रानात या, अरे तुम्ही गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या 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 या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवान कृष्ण परमात्मा गोपाळांना सांगतात, आपल्याला कुंजवनामध्ये गाया चरण्याकरता जायचे. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला दादा भगवान कृष्ण परमात्मा गायी चरण्याकरता कुंजवनाच्या दिशेने निघतो त्यावेळेला यशोदेच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्याचं कारण आहे, आपला लहान मुलगा ज्यावेळेला पहिल्या दिवशी शाळेमध्ये जात असतो त्यावेळेला त्याची आई सुद्धा रडत असते आणि तो मुलगा सुद्धा रडत असतो. कन्हैया ज्यावेळेला कुंजवनामध्ये गायी चारण्याकरता निघतो त्यावेळेला यशोदा मैयाचं अंतःकरण कासावीस होतं. कासावीस प्राण जीव तळमळी, कासावीस प्राण जीव तळमळी, ऐसी ती जननी सौख्यवाहे, गालावरुणी हात फिरवुनी आई पोटास धरिते, आईचे मन गहीवरते, कन्हैया माझा, कान्होबा माझा, कन्हैया माझा, कान्होबा माझा.
यानं सगळ्या गोपाळांना सांगावं, जवळीच खेळा जाऊ नका तुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. भगवान कृष्ण परमात्मा सवंगड्यांसमवेत कुंजवनामध्ये गाया चारण्याकरता जातो. गाया चारण्याकरता गेल्यानंतर सगळे गोपाळ कन्हैयाला सांगतात, कन्हैया गायी चारण्याकरता आता आपण पाठवून दिले आहेत. गायी चारून येईपर्यंत आपण या ठिकाणी निवांत बसण्यापेक्षा आपण एखादा काहीतरी खेळ खेळावा. आणि त्या दिवशी भगवान कृष्ण परमात्मा पहिल्या दिवशी पहिला खेळ खेळायला सुरुवात करतायत. त्या खेळाचं नाव आहे खेळ मांडीला लगोरी. असे अनेक प्रकारचे खेळ भगवान कृष्ण परमात्मा कुंजवनामध्ये गोपाळांसमवेत खेळतोय. खेळायचे का आणखी? पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा. अनेक प्रकारचे खेळ खेळून झाल्यानंतर सगळे गोपाळ सांगतात, कन्हैया आता आम्हाला खेळण्यामध्ये सुद्धा अजिबात समाधान नाही. खांदी भार पोटी भूत काय खेळा याचे सुख. आता आम्हाला खेळण्यामध्ये समाधान किंवा सुख नाही, आम्हाला आता भुका लागल्या. त्यावेळेला कृष्ण परमात्मा सांगतायत, तुमच्या सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्र करा. भगवान कृष्ण परमात्मा सगळ्या गोपाळांना चारही बाजूनी बसवतायत. भगवान कृष्ण परमात्मा मध्यभागी उभे राहतात. सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्र करतायत आणि स्वतःच्या हातानं सगळ्या गोपाळांना भगवान कृष्ण परमात्मा प्रसाद देतायत. त्याचं वर्णन भागवतामध्ये भागवतकार फार सुंदर करतायत. बिभ्रद वेणुम जठरपठयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मश्रू कवळम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये सुबधुसुरदो हासयन् नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिष्यति बुभुजे यज्ञ भुग्बाल केली पुंडलीक ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली हरे 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 ज्ञानेश्वर माऊली. कोणी एकी भुलली नारी विवदनी उच्चारी आपुलियाचा विसर भोळा गोविंदू कळा कवतुके देखिला डोळा वैसला म्हणे
तुची वदनी उच्चारी तुका म्हणे हासे जन नाही कान ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तुची वदनी उच्चारी. आपल्या या पवित्र गावामध्ये आमचे परमार्थ प्रेमी वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व हरिभक्त प्रायम परम आदरणीय गणेशजी महाराज भोसरे यांनी मला सेवा करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. त्या संधीतून मला तुमचं सर्वांचं दर्शन झालं. आल्यानंतर समाधान वाटलं. सगळे गायनाचार्य मृदुंगाचार्य सर्वांनी सुंदर अशी साथ केली. सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने वंदन करतो. आज आवर्जून कीर्तनासाठी उसावाला गण गोत सार आधार कुणाचा नाही हे भेगावन भुई परी जील अंगार जीवाला जडी बळ दे झुंजायाला किरपीची ढाल दे. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.